आमच्या प्रगतीकडं. अरे आता तरी सुधरा, का घेऊन देऊ तुम्हाला. केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, कीर्तन गजऱ्यावर नजरा. हॅलो भावना, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. तर चला तुमचा थोडाही वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या फोटोवर व्हिडिओ बनायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. नंतर रेशिओ आहे तो आपल्या 9.16चा करून ठेवायचा आहे. फोटो असा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा, मी जसं करायला तसं. नंतर तुम्हाला हा बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळेल नाही मित्रांनो. व्हिडिओमध्ये जायचं व बीटमार्कचा हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तो माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. आता वरच्या फोटोची लेंथ आपल्या बीटमार्कच्या व्हिडिओ एवढी करून ठेवायची, अशी एवढी. नंतर बीटमार्कच्या व्हिडिओ क्लिक करून आपल्या त्याचा ऑडिओ साईडला काढून घ्यायचा आहे. एक्सट्रॅक्ट ऑडिओवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपला ऑडिओ साईडला निघून जाईल. आता इथं आपल्या मित्रांनो बीट द्यायच्यात. फोटोवर क्लिक करायचं आहे. बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथे स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट. तर मित्रांनो आता बीट 2 इथे मी डायरेक्ट 13 का दिले. आता इथे एकूण 2 आहेत. इथे 13 जोवर बीट होत नाही त्या 2च्या 13च्या मध्ये बीट द्यायचे इथे मित्रांनो, अशा जवळजवळ. त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, अशी. इथं दुसरी, तिसरी. आपण पहिल्यांदा 13वी बीट देऊन घेऊ. 13वी इथे झाली. तर फोटोवर क्लिक करून आपली 13वी द्यायची. आता यामध्ये 13 होईपर्यंत आपले बीट द्यायच्यात. त्यासाठी इथे किती झाले, 3 इथं. आता 4 4 5 6 7 8 9 9 11 12 13. तर अशा प्रकारे एकूण बारीक बारीक बीट मित्रांनो ॲड करून घ्यायच्यात आपल्याला. व आता इथं बीट 13 झाला आपला. आता इथं 14वी बीट द्यायची. ते 14वी बीट आहे ते स्प्लिट करून टाकायचं आहे. नंतर ह्या पुढच्या बीट तुम्ही देऊ शकता. एकूण 20-21 बीट आहेत ते तुम्ही पुढच्या देऊ शकता. इथपर्यंत मी सांगितलं. तर आता आपल्या बीट ॲड केल्यानंतर बीट मागचा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. तो डिलीट केल्यानंतर इथं आपल्या पहिल्या फोटोवरती यायचे. आता पहिल्या फोटोवरती यायचे. इथं पहिल्यांदा एक की द्यायची आपल्याला, जरबाशी देतात, आणि इथं शेवटून एक की द्यायची. तर इथं पहिल्या कीवर यायचं. फोटो असा व्यवस्थित आपल्याला मध्यभागी करून असा इकडं कडीला आणून ठेवायचा आहे. नंतर इथे शेवटी यायचं व शेवटी असं इकडल्या कडीला आणून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला फोटो असा होईल. आता एवढं केल्यानंतर इथं आपल्या आता ॲनिमेशन वगैरे द्यायचे आहेत. आता बीट ॲड वगैरे केले आहे. व इथं मोठ्या फोटोला एक द्यायचं आहे आपल्या, म्हणजे 13वी बीटला. तिथं बी की द्यायचे आहेत मित्रांनो. इथे एक की द्यायची आणि इथे एक की द्यायची. आता इथे की दिल्यानंतर मित्रांनो आपले फोटो परत असं करायचं. इथे की आणायची, हा फोटो असा इकडे न्यायचा आणि इकडून शेवटून असा इथे असा फोटो. तर इथे आता इथे मित्रांनो आपल्या की दिल्यानंतर आपल्या इथे PNG ॲड करायच्यात. त्यासाठी ओव्हरले जायचे, ॲड ओव्हरले जायचे. व इथं फोटोवर जाऊन मी हे PNG तुम्हाला टेलिग्राम चॅनलला माझ्या मिळून जातील. तसा डायलॉगनुसार व्यवस्थित ॲड करून घ्यायच्यात मित्रांनो. आता याचा डायलॉग ऐकायचा आपल्याला, व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. आमच्या प्रगतीकडं. याचा डायलॉग ऐकायचा. आमच्या प्रगतीकडं. आता दुसरी PNG ॲड करायची मित्रांनो. ही सारी PNG माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जातील, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता दुसरी ऐकू. व PNGवर ॲड केल्यानंतर अशा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची मित्रांनो, चांगली वाटेल असं. आमच्या प्रगतीकडं चांगलेच आहेत की तुमच्या. असे तर 3-4 PNG आहेत मित्रांनो. 3-4 PNG आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. नंतर आपली आता इथूनच काय करायचं आहे, दुसरी PNG असं ॲड करायची. ॲडवर लिहून जायचं व ही इमोजीची PNG ॲड करून घ्यायची. ती बी अशी व्यवस्थित ॲड करून घ्यायची व त्याची लेंथ एकदम शेवटपर्यंत ठेवायची. आता एवढं केल्यानंतर मित्रांनो हा शेवटचा भाग डिलीट करून घ्यायचा आहे, मी जसा आत्ता केला तसा. व आपले आता ॲडजस्टवरती जायचं मित्रांनो. ॲडजस्टवरती गेल्यानंतर इथं आपली सॅच्युरेशन आहे ते एकदम डाऊन करायचं आहे व ब्रिलियंट हे असं वाढवायचं आहे.
राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर याची लेंथ आपली पहिल्या फोटोवरती एकदम अशी म्हणजे ह्या बीटवरती करायची, ह्याच्या पुढच्या बीटवरती करायची नाही मित्रांनो. आता एवढे केल्यानंतर ह्या बीट वगैरे चला मित्रांनो, मी डायलॉग बीट वगैरे काय तिथे एकदम देऊन ठेवतो व तुम्हाला सविस्तर सांगतो. ते करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो कसे बीटला हे करायचं ते. आता आपण इथवरचं पहिल्यांदा बीट दिलं ते आपण इथवर तर आपल्या ह्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे, लाईट इफेक्टमध्ये जायचे व इथे ब्लँच नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून अप्लाय टू ऑल करायचे. इथे हे अप्लाय टू ऑल आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. संध्या केल्यानंतर अशा ट्रान्झॅक्शनला आपला इफेक्ट लागून जातो. तर इथं आल्यानंतर आता आपल्या ॲनिमेशन द्यायचे, त्यासाठी इथं बारीक आहे तिथं आपले समद्या ह्याच्यावर त्यावर यायचे, ॲनिमेशनवरती जायचे. इनमध्येच इथं रॉक व्हर्टिकली समद्याला लावून द्यायचं आहे आपल्याला. इथं ह्या समद्याला रॉक व्हर्टिकली लावून द्यायचा इफेक्ट. आता हे मोठे जे गॅप आहे तिथं आपण ॲनिमेशन नाही द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनवरती जायचे, कॉम्बोमध्ये तिथं गेल्यानंतर झूम वनचा इफेक्ट लावून द्यायचा आहे. परत आपले मागे यायचे, त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे, कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट लावून द्यायचं आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनवरती जायचे, तिथं आपले शेक 3चा इफेक्ट लावून द्यायचा आहे इनमध्ये. नंतर आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनवरती जायचे, इनमध्ये स्विंग बॉटम लावून द्यायचं आहे. नंतर आपले परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे, इनमध्ये स्विंग बॉटम राईटवरती क्लिक करायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे, परत आपले इनमध्ये स्विंग बॉटम राईट स्विंग टॉप राईटवरती क्लिक करायचे. नंतर परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे, परत आपले रॉक व्हर्टिकलीचं लावून द्यायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, म्हणजे शेवटचा फोटो, ॲनिमेशनवरती जायचे वर रॉक हॉरिझॉन्टली लावून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या फोटोला ॲनिमेशन वगैरे मित्रांनो लागले आहेत. आता आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता या व्हिडिओला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.